नमस्कार. व्यवसाय करण्यासाठी गरजेची असते ती तुमची विचारसरणी, तुमची मूल्य आणि तुमच्यातली क्रिएटिव्हिटी. MEA अशाच मराठा उद्योजकांना घडवत असतं. याही वर्षी MEA एक असा एक्स्पो आयोजित करत आहे ज्यामुळे प्रत्येक मराठा व्यावसायिकाला जागतिक ओळख मिळेल. अर्थातच MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो. आणि याच एक्स्पोचा अभिमानास्पद भाग म्हणजे आपल्यासोबत उपस्थित आहेत स्टुडिओ रंगच्या फाउंडर अमृता आंद्रे. नमस्कार मॅम. नमस्कार. स्टुडिओ रंगची सुरुवात कशी झाली किंवा स्टुडिओ रंग काय सर्व्हिस प्रोव्हाइड करतो? सो बाय प्रोफेशन मी इंटिरियर डिझायनर आहे. ओके. आणि मला आर्टची लहानपणापासून खूप आवड होती आणि ॲज अ हॉबी मी आर्टला डेव्हलप करत गेले. पण 2019 पासून मी स्टुडिओ रंगला प्रोफेशनली आर्ट स्टुडिओ म्हणून चालू केलं होतं. ओके. आणि स्टुडिओ रंगच्या माध्यमातून तुम्ही काय काय प्रोव्हाइड करता? ओके. आता आपण जे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो त्यामध्ये कस्टमाइज्ड आर्टवर्क्स असतात. त्यामध्ये सगळ्या टाईपचे आर्टवर्क्स येतात आणि बेसिकली आपण आर्किटेक्ट्स आणि इंटिरियर डिझायनर्सच्या प्रोजेक्टसाठी काम करतो. मग त्यांचे वॉल पेंटिंग्स असतील किंवा डिरेक्टली वॉलवरती पेंटिंग्स असतील, सो त्या सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करतो सर. खरं तर पेंटिंग ही खूप क्रिएटिव्ह गोष्ट आहे आणि खूप मेहनत आहे त्यामागे, खूप पेशन्स आहेत. सो तुमच्या ह्या पूर्ण जर्नीमधला असा कुठला टर्निंग पॉईंट होता ज्यामुळे तुमच्या बिझनेसमध्ये एक चांगला बदल झाला किंवा तुमच्या लाईफमध्ये चांगला बदल झाला असं तुम्हाला वाटतं? बेसिकली कोविडपासून थोडंसं एक मेन प्रोफेशनला ब्रेक मिळाला असं म्हटलं तरी चालेल. आणि तो मध्ये जो वेळ मिळाला त्यामध्ये वेगळी आवड डेव्हलप झाली आणि त्यातून वेगळं प्रोफेशन चालू झालं. ओके. आणि एक स्त्री ज्यावेळेला बिझनेस करते त्यावेळेला कोणते प्रॉब्लेम्स येतात किंवा त्याच्यावरती कसं सोल्युशन काढलं तुम्ही? स्त्रीला काम करताना ऍक्च्युली बरेचसे इश्यूज असतात. म्हणजे घर सांभाळून काम करायचे असतात, मुलांचे शेड्यूल्स मॅनेज करून कामं करायची असतात. पण त्याच्यावरती असं एक सोल्युशन काढलं की जो वेळ मिळेल त्यामध्ये आपण जितकं प्रोडक्टिव्ह काम करू शकतो, सो ते फॉलो करून डेव्हलप केला बिझनेस. ओके. आणि आतापर्यंतचं तुमचं असं बेस्ट आर्ट कोणतं होतं किंवा कस्टमर कडून अशी कोणती दाद मिळाली ज्यावेळेला तुम्हाला प्राऊड फील वाटलं? ऍक्च्युली प्रत्येक काम हे वेगळंच असतं आणि त्यातून मिळणारं ऍप्रिसिएशन पण वेगळं असतं. पण एक प्राऊड गोष्ट म्हणजे आम्ही जितके काही शिवाजी महाराजांचे पेंटिंग्स केले आहेत, सो त्याला जी दाद मिळते त्याचं म्हणजे वर्णन नाही करू शकत शब्दामध्ये. आणि MEA सोबत तुम्ही केव्हापासून आहात? MEA सोबत 2021 पासून आहे. आणि 2024 मध्ये जे MEAचं एक्झिबिशन झालं होतं त्यामध्येही स्टुडिओ रंगने पार्टिसिपेट केलं होतं आणि त्याच्यामधून खूप छान प्रतिसाद मिळाला, ज्याचे आम्ही अजूनही प्रोजेक्ट्स करतो आहोत. MEA मधून बऱ्याचशा छान लोकांशी काम करण्याची संधी मिळाली. आणि आता जो होणारा MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो आहे, सो तिथे सुद्धा तुम्ही स्टॉल बुक केलाय, सो त्यामागे काय थॉट होता? त्यामागेचा थॉट असा आहे की हे खूप मोठ्या लेवलचं एक्झिबिशन यावेळेस MEA करत आहे आणि लोकल रिजन पासून इंटरनॅशनल लेवल पर्यंत आपलं बिझनेसचं ब्रँडिंग कसं होईल या हेतूने ह्या वर्षी आम्ही पार्टिसिपेट केलं आहे. ओके. आणि MEA बद्दल तुम्ही इतर व्यावसायिकांना जे अजून MEAचे मेंबर्स नाही आहेत, सो त्यांना तुम्ही काय सांगाल? माझं एकच सांगणं असेल की MEA हा खूप छान प्लॅटफॉर्म आहे. तुमची पर्सनल ग्रोथ, बिझनेस ग्रोथ आणि इथे जे सगळ्यांची रिलेशन्स डेव्हलप होतात त्यातून खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज पण क्रिएट होत असतात. MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो संदर्भात तुम्ही इतर व्यावसायिकांना काय आवाहन कराल? MEA ही एक विश्वासार्ह संस्था आहे सर्वच बिझनेस ओनर्ससाठी. सो मी सर्वांना आवाहन करेल, MEA बिझनेस इंटरनॅशनल एक्स्पोला सर्वांनी नक्की व्हिजिट करा, पार्टिसिपेट करा. आमचा स्टॉल नंबर आहे D30, सो प्लीज डू व्हिजिट. थँक्यू.